कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा। पण किती पैसे मिळणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। थोडक्यात, रविवारी कुंडमळा येथे भीषण दुर्घटना घडली। इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला आणि 4 लोकांचा मृत्यू झाला। 51 जण जखमी झालेत, तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेतली आहे। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। असं असलं तरी दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे। पण तुमच्या मते केवळ 5 लाखांची मदत पुरेशी आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच थोडक्यात बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।